आता मित्रांनो म्हणजे खूप मित्रांची कमेंट आली होती मला, "दादा ते वावर कसं मोजायचं?" म्हणजे मी मागे व्हिडिओ टाकला होता ना, त्याच्यात खूप मित्रांची कमेंट होती का, "दादा ते वावर कसं मोजायचं?" तर ते सांगतो तुम्हाला मी कसं मोजायचं. बघा, त्या ॲपचं नाव प्ले स्टोअरला जायचं. आपलं प्ले स्टोअरला पण आहे आणि ॲप स्टोअरला पण आहे. ओलाचा येऊन बसलाय पहिले इथं. ह्याची ग्लॅन्ड न्यूजर आहे बरं का. बघून घ्या. सर्च करतात असेल. असा लोगो येतो त्याचा. भूमी मापणे. ठीक आहे. हे मी डाउनलोड केले पहिले ते खोलून दाखवतो. हे खोललं ते. आता म्हणजे आपल्याला जेव्हा आहे तेव्हा कसं जायचं? तिथे एक लोगो असतो हे बघा. त्याला टच केलं का मग ते दाखवतं आपण कुठे. म्हणजे आता मी इथे आपल्या म्हणजे ते ट्रॅक्टर उभा राहतात ताईकडं तिथे. हे बघा हे तळ्याच्या बाजूला. आता समजा ही शेती मोजून नाही आपल्याला ही डायरेक्ट लाईव्ह सारखं दिसतं बरं का. म्हणजे आपलं ते मॅप्समध्ये दिसतं तसंच. मग ते मोजणे ना हे माप जोडे. त्याच्यात हे गेलं का हे असं आता हे चिन्ह हे चिन्हाला आपण टच केला का हातानं पण नेऊ शकतो असं आणि ही जमीन पण असं हलवू शकतो. मग ही जमीन हलवायला सोपं वाटतं मला म्हणून. हे बघा. आणि असं म्हणजे किती पण वाकडे-तिकडे बंधारे असले तर काही प्रॉब्लेम नाहीये. लगेच मोजतं ते. वाऱ्यामुळे तुम्हाला माझा आवाज क्लिअर नसेल येत मित्रांनो. वारा चालू आहे. हे बघा. जास्त केलं का हे दाखवतोय आता 99 हेक्टर म्हणजे 1 गुंठा कमी आहे 2.5 एकराला. 1 हेक्टर म्हणजे 99 आणि समजा कम असतं समजा एखादा वावर. आता समजा गोल वावर मोजू बरं का आपण. हे बघा तिथून आलो आता हे वावर गोल आहे ठीक आहे. आता याला मोजायचं समजा आपल्याला. मोठं करून आपण त्याला म्हणजे सोपं जाईल. हे बघा कुकडं-कुकडं वावर डायरेक्ट किती कानातीनं कसं पण वावर असलं तरी मोजता येत त्याला काहीच प्रॉब्लेम नाही येत. तसंच फक्त आपल्याला ते टिक करायचे किती कानं कसं पण वावर असलं ना मोजता येतं. हे बघा. त्यात असं गोल कुकडं-कुकडं वावर किती 39 हेक्टर. 39 हेक्टर म्हणजे सव्वा एकर. 40 हेक्टरचं 1 एकर होतं. हे बघा. हे वावर मोजलं आपण हे इथलंच. दिसतंय का हे? हे पूर्ण गोल-गोल वावर आहे नांगरलेलं. हे म्हणजे सव्वा एकर वावर आहे. आणि आपण पहिले म्हटलं होतं 3 एकर हे गव्हाचं होतं ते. म्हणजे आपण तिथे आहे ना, तिथून दाखवतो ते डायरेक्ट. याला टच केलं आपण तिथे तिथं घेऊन येतो. हे पहा, या घरी मी आता इथे ट्रॅक्टर उभं आहे आपलं. आपल्या बाजूचं हे वावर आहे. हे वावर म्हटलं तर हे 2.5 एकर दाखवत होतं. 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर. आता हे वरचं आहे. ते मोजायचं आपल्याला. हे बघा. हिरवं-हिरवं वावर मोजायचं म्हणजे आपल्याला लाईव्ह दिसतं डायरेक्ट काहीच प्रॉब्लेम नाही. आणि असं नाही का त्याला पैसे वगैरे काही लागतात, काहीच नाही लागत बरं का. हे बघा किती वावर आहे? 44 हेक्टर. म्हणजे 1 एकर 4 गुंठेवरती आहे. मग याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, आता आपण जातो काही शेतकऱ्यांकडं. काही शेतकरी खूप इमानदार असतात, ते बरोबर सांगतात. पण काही शेतकऱ्यांना सवय असते. म्हणजे 1.5 एकर आहे तर नाही 1.25 एकर आहे. कोणी-कोणी म्हणतं डायरेक्ट 1च एकर आहे. 3 एकर असलं 3 एकर असलं तर 2.5 एकर आहे, असं म्हणतात. त्या कारणामुळं ॲप्स ठेवायचं मोबाईलमध्ये. अजून एक म्हणजे एरिया कॅल्क्युलेटर नावानं पण ॲप येतो. त्यानं पण मोजता येतं. म्हणजे सेमच असतं दोघं, पण हे मला सोपं वाटतं. हे iPhoneमध्ये पण चालतं आणि Androidमध्ये पण चालतं. त्या कारणामुळं हे ॲप घेतलेलं आहे. आणि खूप मित्रांची कमेंट होती, ही रेस कशी बनवली दादा? म्हणजे याच्यावर असलं कसं असतं माहिती आहे का? समजा आपण आता बसलोय असं, ठीक आहे. आता इथं खालची समजा खालची रेसवर चालवलं, तर असं बसावं लागतं असं. असं म्हणजे असं हात-पाय करायला. हे कंबर इथं गॅप राहतो असं तर म्हणजे असं मागं पाहावं लागतं. इथं कळ लागते. मग इथं पाय असला का इथं असं इथं राहतं. माणूस एकदम असं टाईट बसलेला असतो ना, असा हात मस्त एकदम भारी चालवता येतं. हे बघा. असं दोघं पाय वाकून ठेवायला जागा बनवलेली आहे. इकडून पण आहे आणि इकडून पण आहे. मग असं सोपं जातं ते कारणामुळे असं वरती बनवलेलं आहे. आणि तुम्हाला फिट करायचं सोपं आहे, ते इतकं महाग नाहीये. हे म्हणजे 1800-1700 जोडा भेटतो हा एक आणि हा एक. त्याला काय एक पट्टी मारलेली मध्ये अशी, त्या पट्टीला जोडून घेतलेलं हे नट बसवले. तुम्हाला म्हणजे डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल तर टाकतो मी, सांगा मला कमेंटमध्ये, ठीक आहे. आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बरं का. कारण आता YouTubeवर आपण दररोज एक व्हिडिओ टाकत जाऊ, लाँग व्हिडिओ. म्हणजे काय केलं दिवसभर, कुठं फिरलो, कुठं वावर काढले, किती डिझेल पिलं. आणि काही मित्रांचे कमेंट पण होते का डिझेल किती पितं ट्रॅक्टर? म्हणजे आपण फर्स्टमध्ये कसं चालवलं त्याला फर्स्ट गिअरमध्ये समजा. फर्स्टमध्ये चालवलं तो डिझेल पिल 5, 5.5, 6 लिटर. आणि सेकंडमध्ये कधी पळवलं त्याला डिझेल लागेल 7 लिटर.
7:30 पण समजून घ्या मग. कारण का कडक वावर असलं ना सेकंडमध्ये चालवलं तर 7च्या वरच खाईल. 7, 6:30 असं नरम असलं 6:30, कडक असलं तर 7. कारण का सेकंडमध्ये 1 तास किंवा सव्वा तासामध्ये 1 एकर काढून घेतं ते डायरेक्ट. 1 ते सव्वा तास आणि खूप स्पीड असते पण ट्रॅक्टर त्या हाफ होत चालतं ना, तर डिझेल जास्त ओढतं. फर्स्टमध्ये दमानं चालतं. पावणे 2 घंटे, 2 घंटे लागून जातात 1 एकर काढायला. पण डिझेल कमी पितं मग. कमी वेळात जास्त वावर काढायचं असेल तर जास्त डिझेल पिईल. सेकंडमध्ये चालवलं समजा कोणता पण ट्रॅक्टर असला ट्रॅक्टर हाफ होत चाललं, तर मग डिझेल शिल्लक पिणारच आहे. आता म्हणजे डिझेल संपेल त्याचं. हे बघा, हा मीटर बंद करून ठेवलेला आहे आपण. किती दिवसांनाच बंद आहे कारण का ते घंटे नाही वाढले पाहिजे कारण खूप घंटे होऊन जातात. आपण समजा ट्रॅक्टर बदलला असतं लोकं घंट्यावर पाहतात, नाही, नाही खूप चाललेलं आहे. हा मीटर बंद आहे, काटे-बिटे सगळे चालू आहे त्याचे. हे बघा इतकं डिझेल त्याच्यात आता. हे बघा बंद केल्यावर वापस येऊन जाईल काटा परत. आहे असं आहे मग. चला तर बाय मित्रांनो. काही प्रश्न असेल तर विचारा मला, सांगतो मी तुम्हाला. हं? YouTube चॅनलवर म्हणजे रोज आता एक ब्लॉग शूट करून टाकत जाईल मी. कामं राहतात त्या कामावर नाही टाकता येत. चला तर बाय मित्रांनो.